नमस्कार. तर आज आपण अशा प्रकारचं बाही जी आहे ती कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर मी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला डायग्राम सांगणार आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्याची प्रॅक्टिस पेपरवर करा आणि मग नंतर तोच पीसवर अशा प्रकारे कट करा. तर खूप सोपी पद्धत आहे ही. तर चला मग स्टार्ट करूया. तर इथे मी पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर जो सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतोच. तर आपल्याला असा एक न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही मापं टाकायची आहेत. तर तुम्ही बघू शकता, हा जो पेपर आहे तर त्याची बंद बाजू आहे त्याच्यावर आपण लांबी टाकणार आहोत. लक्षात ठेवा, पेपरची बंद बाजू असती त्याच्यावर लांबी टाकायची. तर मी माझी लांबी 9 इंच घेतली आहे, ती टाकली आहे. तुम्ही 9, 8 तुम्हाला जितकी लांबी हवी आहे हाताची तर ती तेवढं टाकू शकता. आता जिथे आपण लांबी घेतलेली आहे तिथूनच आपल्याला आडवी रुंदी टाकायची आहे. रुंदी म्हणजे आपला दंडाचा जो आकार असतो तो. ती आडवी रुंदी टाकल्यानंतर आपल्याला त्याचा एक बॉक्स तयार होणार आहे, तो बॉक्स तयार करायचा आहे. लक्षात ठेवा, लांबी ही आपल्याला बंद बाजूला घ्यायची आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे मी तुम्हाला आकार सांगणार आहे तो सगळ्या ब्लाऊजला तुम्ही सेम घेऊ शकता. फक्त जो आपली बाही लांबी आणि बाही रुंदी एवढ्यातच चेंज होणार आहे. बाकी जो आकार आहे तो आपल्याला सेम घ्यायचा आहे. तर बाही रुंदीच्या इथे मी 1 इंच घेतलेला आहे आणि रुंदीपासून आपण जी बॉक्स तयार केलेला आहे त्या साईडला आपण 2.25 इंच घ्यायचं आहे आणि त्या 2.25 इंचापासून 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच घ्यायचं आहे. आणि आपण बघा, ते जी रेष आहे ती जॉईंट केलेली आहे या 1 इंचापासून त्या 1 इंचापर्यंत. तर आणि मग आता या 1 इंचापासून आपण 1.5 इंच घेणार आहोत आणि तिकडच्या आडवा जो 1 इंच आहे तिथून 1.5 इंच घेणार आहोत. तर ह्या 1.5 इंचापासून खाली आपण वरती आपण अर्धा इंच घेणार आहोत, जी रुंदीची रेषा आहे ना तिकडे. आणि इथे आपण बॉक्स तयार केला आहे तिकडच्या साईडच्या 1 इंचाच्या इथे आपण 1.5 इंचाच्या खाली अर्धा इंच घेणार आहोत. आणि आता याचा आपण शेप द्यायचा आहे. तर या रेषपासून त्या रेषपर्यंत बघा आणि या रेषपासून या रेषपर्यंत. तर असा आपण त्याला शेप देणार आहे. वरती जराशी मोठा आणि खाली जाताना थोडाशी कमी कमी होत जाणार आहे. अशा प्रकारे माशासारखा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हे जे आकार आहे ते सगळ्या ब्लाऊजला सेमच राहणार आहे. फक्त तुमची बाही लांबी रुंदी यातच चेंज होणार आहे. बाकी हे 1 इंच 1.5 इंच जो आहे तो प्रत्येक ब्लाऊजमध्ये सेम राहणार आहे. तर तुम्ही हा डायग्राम तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा, तुम्हाला उपयोगी पडेल. आता जो आपण बाही बनवणार आहे त्याचा पुढचा भाग शिकणार आहोत. तर इथे मी 4 इंच घेतला आहे. तुम्हाला 5 पाहिजे, 3 पाहिजे तर घेऊ शकता. आणि तिथून त्याला आपण खालचा जो टोक आहे तिथपर्यंत आकार देणार आहोत. तुम्ही बघू शकता, खाली जो आपण 1.5 इंचाचा घेतलेला होता त्या 1.5 इंचाच्या टोकापर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. खूप सोपं आहे. एवढंच आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बाकी जे बाहीचं आपलं नेहमीचं माप आहे तेच टाकायचं आहे. आणि वरती तुम्हाला जेवढा फुगा हवा आहे 4 इंच 5 इंच तो घेऊन त्याचा आपण आकार जो आहे तो खाली 1.5 इंचाच्या इथे जॉईंट करायचा आहे. आणि खाली बघा, मी 1 इंच आडवा सोडलेला आहे आणि ती रेष आहे तिकडून मी जोडलेली आहे. मग अशा प्रकारे आता आपण हा कट करणार आहोत. तर बघा, खूप सोप्पा आहे. अगोदर तुम्ही पेपरवर अशा प्रकारे प्रॅक्टिस करा आणि जर तुमचा शेप बरोबर आला तर मग ते तुम्ही सेम ब्लाऊज पीसवर कट करा. तेच माप ठेवून ब्लाऊज पीसवर कट करा. डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कट केलं तर चुकू शकतो, डायग्राम कधी कधी चुकीचा येतो, आकार वगैरे चुकीचे येतात. त्यामुळे अगोदर आपण पेपरवर प्रॅक्टिस करून ते पेपर ब्लाऊज पीसवर कट करायचे. तर बघा तुम्ही, आता जो आपण वरती आकार दिलेला आहे तो वरचा आकार कट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं इथे जो तो पफ बाहीचा आहे तो आकार आपला तयार होणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप इझी आहे. तर तुम्ही करू शकता हे पाहून. जिथे किती माप घेतले तेवढेच तुम्हाला घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता. आणि इथे आपण आता काय करायचं, नॉच द्यायचे आणि नॉच देऊन आपण पेसवर जेव्हा कट करणार तेव्हा छोटे छोटे
प्लेट्स घेऊन ते शिवायचे आहेत अगोदर आणि मग ती बाही जॉईंट करायची आहे. तर इथे मी बघा वरती नोच दिलेला आहे, या साईडला एक नोच. अशा प्रकारे बघा आपल्याला छोटे छोटे प्लेट टाकायचे आहेत. मध्ये या साईडला असे 4-4, 5-5 छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आहे. ते बरोबर फुगा त्याचा तयार होतो आणि तो उभा राहतो आणि मग ती बाही आपल्याला शिवायची आहे आपल्या ब्लाऊजला. तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी पद्धत जी आहे कशी वाटली. इथे पण आपण एक नॉच देणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की कुठून आपल्याला प्लेट्स पाडायच्या आहेत त्या.